प्रत्येक नवऱ्याला जो जेवायला बसतो पण ताट वाटी न घेता, जो महिनोन महिने स्वयंपाकघरात डोकावलेलाही नसतो किंवा डोकावला असेल तर अजून किती वेळ आहे हे विचारायला. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आजही कित्येक घरात बायकांचा सगळ्यात जास्त वेळ आज जेवायला काय बनवायचं यावर विचार करण्यात जातो. कित्येक नवरे असे असतात ज्यांना आज बनवलेली भाजी पुन्हा त्या आठवड्यात पण नको असते. बायका विचार करत राहतात, रोज रोज काय नवीन बनवायचं. नोकरी करणारी स्त्री असेल तर अजूनच टेन्शन. तिच्याकडे आधी स्वयंपाक करायला वेळ कमी, त्यात काय बनवायचं हा विचार कधी करणार. लोकल ट्रेनमध्ये गर्दीत भाजी निवडणाऱ्या बायका बघितल्या की डोळे भरून येतात. आजही खूप बायकांना स्वयंपाकात पुरुषांची मदत अपेक्षित नसते, पण कधी चुकून विचारलंच की आज काय बनवू तर पुरुष बिनधास्त सांगतात काहीही बनव. हा काहीही नावाचा पदार्थ अजून कुठल्या स्त्रीला बनवता आलेला नाही. नेमकं काय बनवायचं हे सांगणारे नवरे पण खूप कमी आहेत, पण कुठलीही भाजी बनवली तरी त्यात काही ना काही दोष काढणारे नवरे खूप आहेत. आजही स्वयंपाक न येणारी मुलगी भेटली की तिला भूत बघावं तसं बघतात. खर तर खूप लोक म्हणतात की पुरुष पण स्वयंपाक करतात. मोठमोठ्या हॉटेलमध्ये पुरुषच शेफ असतात, कुक असतात, पण जिथे स्वयंपाक करायचे पैसे मिळतात तिथे पुरुषांनी स्वयंपाक